रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय? एखादी लाईट एखाद्या सरफेसवर, आता तुम्हाला जर एकदम बेस्ट एक्झाम्पल, लाईट गेल्यानंतर आपण मोबाईल टॉर्च लावतो, कारण आधी आम्ही लाईट गेल्यानंतर चिमणी लावायचो. ओके, आता लाईट गेल्यानंतर मोबाईलचा टॉर्च पण तो उलटा धरला जातो. उलटा धरला म्हणजे कुठला? सिलिंगवर जर मारलं ते आपण सरफेसवर, तर ते काय होतं, ते पूर्ण रूम मध्ये पसरतं. म्हणजे ते काय होतं, पूर्ण रूम मध्ये रिफ्लेक्शन होतं, लाईट रिफ्लेक्शन होतं. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर इन्सिडंट होऊन परत 180 डिग्री मध्ये ते रिफ्लेक्ट होणं, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह असं म्हणायचं. आता रिफ्लेक्शन मध्ये दोन बघायचंय, एक ट्रान्सवर्स आणि दुसरं बघायचंय लॉन्जिट्यूडनल. वेव्ह म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ओके, वेव्ह म्हणजे काय हे बघितलं पण होतं. त्याच्यामध्ये आपण पाठीमागे चर्चा पण केली होती की प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय आहे, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचं इक्वेशन काय आहे, त्याचे दोन टाइप्स काय आहेत. आपण दोन टाइप्स मध्ये बघितलं होतं, ट्रान्सवर्स वेव्ह आणि दुसरं बघितलं होतं लॉन्जिट्यूडनल वेव्ह. तर आता आपल्याला काय करायचं आहे, समजा आपल्याला या ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्हचं पहिल्यांदा बघायचं आहे. सो ट्रान्सवर्स वेव्हचं बघत असताना बाबांनो, इथं जर आपण हे या ठिकाणी मी काय करतो, इन्सिडंट करतो किंवा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये हे वॉल कन्सिडर करतो. ओके, इनिशियली दिस इज वी कन्सिडर एज ए वॉल. सो म्हणजे एक मीडियम आहे, आपण एक मीडियम, एअर मीडियम टू कुठं, डेन्सर मीडियम, म्हणजे वॉलवर नेऊन आदळत आहोत. याला आपण म्हणतोय क्रेस्ट. काय म्हणतोय आपण? क्रेस्ट. ओके, सो हे जे आहे ते इन्सिडंट रे आहे, म्हणजे हे आपण इन्सिडंट करणार आहे. मग आपल्याला आता एक दोरी आहे, दोरीला असं जर्क दिलं, हिसका केलं, तर हे काय होणार आहे, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन जाणार आहे. दोरी कशी जाणार आहे, अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन. मग जर दोरी अप अँड डाऊन जात असेल तर इथं हे आपल्याला हे दोरी आहे. आता याच्यामध्ये हे वरचा जो भाग आहे तो क्रस्ट भाग या वॉलवर, या रिजिड सपोर्टवर किंवा ह्या रिजिड वॉलवर जाऊन आदळत आहे. तर मग आपल्याला हे रिफ्लेक्ट कसं मिळणार आहे, त्याचं रिफ्लेक्शन काय मिळणार आहे, हे एक्झॅक्टली 180 डिग्री मध्ये हे आपल्याला रिफ्लेक्ट बॅक मिळेल आणि हे ऍज ए काय मिळेल, ट्रफ मिळेल. नीट लक्ष द्या. पण हा जो एंड आहे हा स्टेशनरी आहे, हा फिक्स आहे. हाही एंड काय आहे, स्टेशनरी आहे, हा फिक्स आहे. एका जागी हे दोन्ही एंड काय फिक्स आहेत. हे फक्त आपण रिफ्लेक्टचं याच दोरीवर होणार आहे ते. म्हणजे मी इकडं उभारलो, या दोरीला एक हिसका, आता इथे आपण काय करू, इथे एक पिळग दाखवू. ओके, तर ते ह्या दोरीला धरलेलं आहे आणि त्या दोरीला काय करतंय, हिसका देत आहे. असं हे हिसका दिलं तर हे अप अँड डाऊन अप अँड डाऊन. मग इथं काय झाला, क्रस्ट, इथलं एंड फिक्स आहे, क्रस्ट येऊन याच्यावर आदळला तर आपल्याला रिफ्लेक्ट काय मिळतं, ट्रफ मिळतं. रिफ्लेक्ट काय मिळतं, ट्रफ. मीन्स क्रस्ट ऍज अ ट्रफ, एक एंड फिक्स असताना. समजा लागले का बघा. ओके, सो म्हणजे एअर मीडियम टू डेन्सर मीडियम, याला काय म्हणलं आपण, एअर मीडियम टू डेन्सर मीडियम. सपोज दिस एंड we take as a one ring. Okay, this is movable ring, fixed at a movable ring. So this is an incident. Again, this is a rigid support, but this is we take as an one rod and we connect as an one ring to the string, and that string is an jerk it. म्हणजे ह्या दोरीला आपण इथं हिसका दिला, हिसका दिला की काय झालं, अप डाऊन, एक क्रस्ट इथं येऊन धरत. लक्षात घ्या, हे बरोबर इथं येऊन ना परत याला सेम रिफ्लेक्ट बॅलन्स करतो. म्हणजे काय, हे जे रिटर्न मिळतं आपल्याला हे ऍज ए सेम, हे रिफ्लेक्टेड आहे, इन्सिडंट आहे. इथं पण आपल्याला हे रिंग आहे, पण एंड हा मुव्हेबल असल्यामुळं क्रस्ट हा आपल्याला क्रस्टच मिळाला. इथं काय झालं होतं, crushed as a trough as a crushed. If we incident this wave here, trough incident टाकलं तर आपल्याला रिव्हर्स मध्ये क्रस्ट मिळाला. आपल्याला रिव्हर्स मध्ये काय मिळालं, क्रस्ट मिळाला. जर या ठिकाणी आपण हे इन्सिडंट केलो आणि हे क्रस्ट इन्सिडंट झालं
आणि इथला जो एंड आहे हा मुव्हेबल झाला. हा एंड जर मुव्हेबल झालाय म्हणजे क्रस्ट ऍज ए रिटर्न आपल्याला काय मिळालं, क्रस्ट मिळालं. क्रस्ट ऍज ए क्रस्ट एक मुव्हेबल आहे, रिंग आहे. आणि ट्रफ ऍज ए ट्रफ म्हणजे मी जर ट्रफ इन्सिडेंट केलं या ठिकाणी तर मला हे रिटर्न काय मिळणार आहे, ट्रफच मिळणार आहे. सपोज वी टेक डेन्सर टू रेरर. कसलं घेतलं, डेन्सर ओके टू रेरर. सो डेन्सर टू रेरर मला घ्यायचं आहे म्हणजे काय घ्यायचं आहे, एका साइडला मी एक अशी थिक दोरी घेतो, थिक जाड ओके अशी थोडी जाड दोरी घेतो आणि दुसऱ्या साइडला एकदम लाईट असं घेतो. ओके एक समजा इथं ही जी दोरी कशी असणार आहे, थोडी अशी जाड असणार आहे. ओके अशी जाड आहे ही दोरी जाड. सो याच्यामध्ये आपण जर एक क्रस्ट दाखवला, ते कुठं आहे, डेन्सर टू रेरर आहे. कसं आहे, डेन्सर टू रेरर आहे. एक आपल्याला याच्यामधून रिफ्लॅक्ट, हे कुठला आहे, इन्सिडेंट वाला आहे. इथं कुठं आहे, रिफ्लॅक्ट वाला आहे. इथं पलीकडं माझ्या बाळांनो पलीकडं हे असं. ओके म्हणजे थोडं मोठं हे असं. परत आता इथं दोन इन्सिडेंट आहेत, नीट लक्षात घ्या. एक डेन्सर टू रेरर मी ह्याला जर्क केला म्हणजे इकडं थिक आहे आणि इकडं थिन आहे. ओके मी इथून जर्क केलं म्हणजे हे वेव्ह प्रोड्यूस झाले ऍज ए क्रस्ट. इथं मला मिळालं तर ट्रफ, इथं मला मिळालं, इथून या साईडला मला मिळतंय क्रस्ट आणि पुढेही जात आहे ऍज ए क्रस्ट. बघा, इफ एनी वेव्ह टू ट्रॅव्हल डेन्सर टू रेरर देन क्रस्ट ऍज ए क्रस्ट. काय म्हटलं मी, क्रस्ट ऍज ए क्रस्ट अँड ट्रफ ऍज ए ट्रफ. If we take same here, this side, we can again jerk this side. Yes, sir. Okay. So same crust as a crust राहील. Return घेताना पण काही crust आहे. Trough as a trough. Clear आहे का बघा? एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करताना crust राहिले, trough. मुव्हेबल एंड असेल तर क्रस्ट राहिले, ट्रफ राहिले. पण फिक्स एंड असेल, एअर टू डेन्सर जर असेल तर ते क्रस्ट ऍज ए काय झालं होतं, ट्रफ झालं होतं. हे जे ऑब्झर्वेशन आहे एक रिफ्लेक्शन आहे कोणाचं, ट्रान्सवर्स वेव्ह. कोणाचं आहे हे ऑब्झर्वेशन, ओके हे आहे ट्रान्सवर्स वेव्हचं. नेक्स्ट ऑब्झर्वेशन आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके हे जे होतं ते सगळं लाईटचे रिलेटेड. हे जे आहे ते आपण कशाच्या रिलेटेड बघणार आहे, साऊंडच्या रिलेटेड. ओके सो म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजा हे वॉल आहे, आता इथं जे मिळणार आहे आपल्याला हे रेरर फ्रॅक्शन, हे कॉम्प्रेशन, हे परत रेरर फ्रॅक्शन, परत कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे क्लोजला आहे, रेरर फ्रॅक्शन, हे कॉम्प्रेशन, रेरर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन, रेरर फ्रॅक्शन. रेरर फ्रॅक्शन ज्या ठिकाणी साऊंडची जी स्ट्रेंथ आहे ती कमी असणार आहे, कॉम्प्रेशनला जास्त असणार आहे. ओके परत इथं हे कॉम्प्रेशन, रेरर फ्रॅक्शन. रिटर्न मला काय मिळणार आहे, एखाद्या वॉलवर जर धडकलं तर हे मला काय मिळणार आहे, या ठिकाणी रिटर्न. इथं बघा हे कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन, रेरर फ्रॅक्शन, परत कॉम्प्रेशन. म्हणजे एखाद्या वॉलवर जर हे इन्सिडेंट झालंय रिफ्लॅक्ट करतंय किंवा डेन्सर मधून रेरर मध्ये रिफ्लॅक्ट होतंय किंवा रेरर मधून डेन्सर मधून रिफ्लॅक्ट होतंय, क्रस्ट ऍज ए क्रस्ट राहिलं, काय राहिलं, क्रस्ट सॉरी कॉम्प्रेशन ऍज ए कॉम्प्रेशन,
रेरर फ्रॅक्शन ऍज एन रेरर फ्रॅक्शन मिळालं आपल्याला. परत एकदा कॉम्प्रेशन ऍज एन कॉम्प्रेशन मिळालं आपल्याला. दुसरं कुठलं मिळालं? रेरर फ्रॅक्शन ऍज ए रेरर फ्रॅक्शन. इथं मिळालं होतं उलट एक्झॅक्ट याचे मिळालंय. इथं क्रशचा ट्रफ होता, इथं कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशन आहे, रेरर फ्रॅक्शनचं रेरर फ्रॅक्शन. जर एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल, वन मीडियम टू अनदर मीडियम, ओके, वन मीडियम टू अनदर मीडियम we take, then compression as a rarer fraction and rarer fraction as a compression. Again same medium है, रिफ्लेक्ट होता है, कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन, बट सेम मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये, एक मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर मारता, कॉम्प्रेशनचा रेरफॅक्शन, रेरफॅक्शनचं कॉम्प्रेशन, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट आहे. समजतंय का बघा तुम्हाला? हे झालं सिम्पली काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. हे काय, रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. हे फक्त ड्रॉ करा त्याची